श्री गुरुचरित्र अध्याय 36 श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धीचे चरणी, विनवित असे कर जोडुनी भक्तिभावे करुण्या सिद्ध म्हणे नामधारका। पुढील कथा असे निका, एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तासी। तया गंगापुरात होता विप्र वेदरथ, विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्तत असे। न घेतला प्रतिग्रह त्याने परनासी जाऊन येणे, मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीस। तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येते आराधनेसी, सहस्रसंख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिते परियेसा। ऐकून येते विप्र नारी नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात। आपला पती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन, काय करावे नारायण म्हणून चिंती मनात। वर्तत राहीसे तया स्थानी आला विप्र महाधनी, अपरक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा। तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियेसी, सवे त्याच्या स्त्रियांसी आवर्तिले परियेसा। देखून येते विप्रवरिता परित जवळी आले त्वरिता, सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे। याते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरपदेने, कांक्षा करीते माझे मन मिष्टांना पूर्व जेवावे। ऐकून येते याचे वचन निरपदे ब्राह्मण, सुखी जावे करी भोजन आपणांना घडे म्हणत असे। निरप घेऊन येत हे वेळी गेले तया गृहस्थ जवळी, आपण येऊन भोजन काळी म्हणून पुसे तयासी। विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी, बोलावी आपल्या पतीसी तरीच आपले गृह यावे। विचार करून मानसी आले नृसिंह गुरुपाशी, नमर करे साष्टांगेसी अनेक परी विनवित। म्हणे स्वामी काय करणे भरवे अन्न कधी नेणे, आपले पतीसी सांगणे आवंते भरवे येत असे। सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नाही के वचनासी, न वचे कधी परांनासी काय करू म्हणत असे। ऐकून येते वचन श्री गुरुमूर्ती हसवदन, बोलावून तक्षण सांगत त्या द्विजासी। श्री गुरुमूर्ती तयासी जावे तो आमंत्रणेसी, तुझे श्री असी मानसी असे मिष्टांना जेवावे। तिची मनीची वासना जाण तुवा पुरावे कारण, सदा तुष्ट अंतःकरण कुल श्रीची असू नये। ऐकून श्री गुरुचे वचन नमन करीत ब्राह्मण, विनवित असे कर जोडोन न घे परान्न नेमासे। गुरुवचन जो न करी तो पडे रवरावरी, निरप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणत असे। पुसुनिया श्री गुरुसी आले दाम्पत्य आमंत्रणासी, आनंद झाला बहुवसी। तया विप्र श्री येते पितृनाम उच्चारण, संकल्प करीत ब्राह्मण अनेक परीचे मिष्टान्न वाढीत तया दंपतीसी। भोजन करीत्या समयासी दिसे विपरीत तेसी, श्वान सुकर येऊन हर्षे समागमे जेविताती। कंटाळले तिचे मन उठे आपण तेजून अन्न, जीवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे। ऐसे परिपती सहित आले नारे चिंता करीत, पतीस सांगे वृत्तांत श्वान उचिष्ट जेविले ती। श्रेयसी म्हणित ब्राह्मण तुझेने आपले दैवहीन, घडले आपण परांना उचिष्ट श्वान सुरकारांचे। ऐसे कुपन श्रेयसी आले दोघे श्री गुरुपासी, नमन करती भक्तीसी एका श्रोते एक चित्ते। श्री गुरुमंदितेसी कैसे सुख परांनासी, सदा दूषित पतीसी पुरले तुझे मनोरथ। चिंता करीत द्विजवरू म्हणे स्वामी काय करू, दोष घडला पारू व्रतभंग झाला म्हणून, परांना न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी। मिळाला सती वैरणी दोष आपणा घडविले। ऐकून येत याचे वचन श्री गुरु म्हणते हसून, पुरविले स्त्रीचे वासना आता तेजे मन झाले। कधी न वचे परांनासी वर्तले तुझ्या वाक्य सरसी, न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण। आणि एक सांगे तुझ जेणे धर्म घडते सहज, अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने। कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण। श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन, विनवित असे कर जोडून विनंती माझी परियेसी। अन्न घ्यावे कवनाचे घरी घडते दोष कवन्या परी, जाऊ नये कवन्याद्वारी निरोपावे स्वामी या। श्री गुरु म्हणती विप्रांसी अन्न घ्यावे याची घरी पुससी, गुरु भुवनादी के हर्षी जेवावे शिष्या वर्ग घरी। वैदिक आदी विद्वजन माधुला आपला श्वसुर जाण, सहोदरादे साधू जन गृही अन्न जेवावे। आडला पण विप्र ब्रह्मणाविना त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा। विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परियेसी, निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जेवू नये।
बहुजन एक न करीती पृथक वैश्वदेव न करीती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलीशे धन गर्वी तामसा घरी कृपण निर्दय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा कामे रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये कुळदैवत माता पिता सोडून जाय तो परता आपल्या गुरुसे निंदता जेवू नये तया घरी आपल्या कन्या जामतासी क्रोधे करून सदा दोषी न घ्यावे अन्न त्या घराची निपुत्राची घरी देखा समस्त दुष्कृत्य परनासी घरती देखा ब्राह्मणासी तैसेच जाना परश्रीसी संग केले नरक होय परगृही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरिता अमावस्येसी परांना जीविता मास पुण्य जाय देख आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाल्या कन्येसी सुख जावे उदारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परेसी जात अथवा मृत सुतकेसी जेवू नये परेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर तैसे जरी करीती नर त्यांचे कैसे दैन्य असे विप्रमणे व्यापिले आचार कर्म सांडिले याचे कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होनी विप्र विनवी स्वामीसी आमची विनंती परेसी आचार धर्म कैसी निरूपावे दातारा पराशर मने ऋषींसी सांगेन आचार परेसी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती ब्राह्म्य मूर्ती उठवणे श्री गुरु स्मरण करुनी मग ध्यावे मूर्ती तिनी ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतु सह सनत कुमार सनकर सनंद सह स्मरावे दैवी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्त समुद्र असे जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरणे सप्त द्वीपे सप्त भुवने सप्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करुनी दोन्ही लघुशंकेसी जाऊनी शौचचमन करावे भोजनापूर्वी अपरदोन जांबाई आली शिंकली दोन्ही लघुशंका शौची दोन्ही आचमन करावे अधोवायुद्ध झालिया ओखटे काही दृष्ट देखिल्या दोन्ही वेळा मुच्या सुची होय परेसा जवळी उदक नसेल तरी क्षत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता अरुणादित बही बुरवेसी जाईजे यज्ञ पवित्र काने ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी वैसावे व्रत बद्ध झाल्या ब्राह्मणास हेची आचार परेस चारी वर्ण हाच उपदेश शौचविधी बोलिला विप्र दक्षिण तळ हाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलती अतिश्रुती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळ हातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परेसी अंगुष्ठ तर्जनी मध्य देशी पितृतीर्थ असे जाण चतुरंग तुळ तळेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठ काम भागोधरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी आचमने ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्म विद्वजने ब्रह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थे उदक सोडून गोविंद नामोच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धोनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्टीत हस्ते ठेवून श्रीधर नामोच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनामे पादस्पर्शी सव्य हस्त पंचगुलीसी दामोदरे शिरस्थाने चतुरंगुले पृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आदी अंकुष्टेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठ नामिके निरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी क्षोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठ केसी अदक्ष धनारसी व म्हणायसी अच्युत नाभि जनार्दन हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शीर्षी रेखा हरे श्री कृष्ण भुजंग एका पाच अंगोली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरु मंत्री ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करावे भक्तीसी दैन्य कैसे तया घरी करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन तेजोबल आयुवर्धन प्रातस्नान केली अशक्य संकट झाले जरी अथवा नमे निर्मळ वारी स्नान करावेचे परी सांगेन एक ब्राह्मणा अग्नि स्नान भस्म स्नान अथवा करावे वायू स्नान मंत्र स्नान करावे विधीने आपो इष्टा मंत्रेसी अनेक स्नान फळे असती ज्यासी असेल भाव भक्ती गुरु देवता दर्शन मात्री तीर्थस्थान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्थान फळ असे प्रातस्नान करावे असे शतोदक उत्तम परेसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाले अग्निसंपर्क पवित्र झाले उदकाधिक गृहस्थाशी मुख्य असे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवणे
स्नान करावे प्रतिदिनी, गृहात श्रमी घरी देखा, नदी तीरी असे नरू, अशक्त असे शरीरू, स्मरण करून नदी निर्धारू, आर्ध वस्त्रे अंग पुसावे, मंगल स्नान विधान, सांगेन एक ब्राह्मण, रविवारी निषेध जाण, ज्वर होय अंगासी, कांती हानी सोमवारासी, मंगळवारी मृत्यू परेसी, लक्ष्मी पावे बुधवारेसी, धनहानी होय गुरुवारी, शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी अखिल संपत प्राप्त, जाण तुम्ही निश्चित, मंगल स्नान करावे, नदी स्नान प्रवाहमुखी, घरी प्रातर्मुखी, संध्याकाळी पश्चिममुखी, स्नान करे अवधारा, श्वेत वस्त्र ब्राह्मणांसी, मुख्य असे परियेसी, असावे उपवस्त्र बहिर्वासी, उत्तर वस्त्र म्हणजे तया, धोत्र नेसल्यानंतरी, विभूती लावावी परी करी, मंत्र विधान पुरसरी, भस्म धारण करावे, भस्म शुद्ध न मिळे जरी, गोपी चंदन लावावे, द्वारावती मुख्य धरी, वरकड वृत्तिका ग्राह्य, विवाह दिशोभा नदीसी दिवशी, देवता कृत्य श्राद्ध दिवशी, अभंग्यानंतर सुतकेसी, गोपीचंदन वर्जावे, प्रातसंध्येचे विधान, सांगेन एक ऋषीजन, नक्षत्रे असताचे प्रारंभून, अर्घ्य सूर्योदय द्यावे, सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे, उदय समिनी अर्घ द्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ, गायत्री मंत्र जप करिता, शिखा बांधावे त्वरिता, आसन घालून निरुता, चित्त दृढ करावे, ब्राह्मतीर्थ अतिचमन, विष्णू नाम स्मरण, प्राणायाम विस्तारोन, न्यासपूर्वक करावे, ब्रह्मपूर्व स्वरम मनोनी, प्राणायाम करावे तिनी, त्रिपदा गायत्री जपे कोणी, जपनालासी सर्व सिद्धी, आता करा मार्जनासी, सांगेने एक समस्त ऋषी, जैसे असे स्मृतिचंद्रिकेसी, तेने विधी करावे, अर्घ्य द्यावयाचे विधान, सांगेने एका ऋषीजन, गृह शृंगारा इतके उंच करून, अर्घ्य द्यावे मन भावे, गायत्री मंत्र जपोनी, सायं प्रातर द्यावे तिनी, हंस सुची जमन मंत्रेसी, माध्याने अर्घ्य द्यावे अवतारा, प्रातर माध्याने उभे भरवे, सायं अर्घ्य बैसोनी द्यावे, आचमन त्रिवार करावे, करा प्रदक्षिणा असवादित्य, अर्घ्य द्यावायचे कारण, सांगेन कथा विस्तारोन, राक्षस मंदे दारुण, 30 कोटी आहे ती देखा, सूर्यासह युद्धासी, नित्य ती परेसी, संदेह पडे देवांसी, सूर्या होईल अपजय, अपजय होता सूर्यासी, उदय अस्तमान नव्हे परेसी, कर्म न चालते ब्राह्मणांची, स्वहा स्वदाकार न चाले, याची कारणे अर्घ्य देती, तिची वज्रयुधे होती, जाऊन दैत्यांची लागती, पराभविती प्रतिदिवसी, दैत्य असती ब्रह्मवंश, त्यांची वधिले घडती, दोष प्रदक्षिणा करते जाती दोष, असवादित्य म्हणून या ब्रह्महत्येचे पापासी, भूप्रदक्षिणा दोष नारी नाशी, चारी पावले फिरता गैसी, भूप्रदक्षिणा पुण्य असे, गायत्री जप करून घरी ऐका, एकची फल असे निका, बाहेर द्विज फल अधिका, नदीसी त्रिगुण फळ असे, स्थळ वृंदावनाची रेखा, दशगुण फळे आहे ती अधिका, अग्निहोत्रादी स्थाने एका, शताधिक फळे असती, तीर्थ देवस्था सन्नधानी, सहस्र फल असे निर्गुणी, शतकोटी फल हसिर निधानी, ईश्वर सन्निधानी अनंत फळ, भिन्न काष्टासने बैसोने जरी, जप करती मनोहारी, दुःख होय त्यास अपारी, तृणी भाग्य यश जाय, भस्मासनी व्याधिनाश, कमलासनी सुख परियेस, कृष्णाजनी ज्ञान प्रकाश, व्याघ्र चर्मी मोक्ष स्त्रिया, कुशासनी वशीकरण, सर्व रोग अपहरण, पापे जाती पळून, आयु प्रज्ञाधिक होय, गायत्री मंत्राची प्रशंसा, वशीकरण एकचित्त परियसा, नाममात्र असे विशेषा, अक्षरे दोन्ही पाप हरे, मनकार म्हणजे आपले मन, त्रकार म्हणजे आपले प्राण, मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते, जप म्हणजे अक्षरे दोन्ही, प्रख्यात असती त्रिभुवनी, जकार जन्म विच्छोदोनी, पकारी जन्म पाप दुरी, चारी वेदांची मूळ एक, गायत्री मंत्र असे एक, याची कारणे जपाव अनेक, वेद पठन फळ असे, ऐसा मंत्र न जपे नर, वृथा जन्म जैसा सुकर, जप कर हो निर्धार, चिंतिले फळ पाविजे, न करावत की बैसोना, त्वरित होय प्रज्ञाहीन, सांगेन त्याचे कारण, अग्नितीन विप्रमुखी, अहावनीय गार्पत्य, दक्षिणाग्नी तिसरा विख्यात, अग्नि उदक संपर्क होता, तेजत्व जाय अग्नीचे, उदक वर्धावे या कारण, बैसीजे आपण शुभासन, हस्तस्पर्शन नाभिस्थानी, प्रातःकाळी जपावा, माध्यने हृदयस्थानी, जपावा माळ धरुनी, हस्तमुखे स्पर्शनी, सायंकाळी जपावा, उभे करावा प्रातःकाळी, बैसोनी कीजे माध्यान्ह काळी, अथवा उभे राहून निश्चयी, उभय पक्षी करावा, बैसोन जपावा सायंकाळी, पहा वृक्ष मन निर्मळी, जरी वृक्ष नसे जवळी, नासग्न नयने जपावा,
ब्रह्मचारी गृहस्थासी जप नेमिल अष्टोत्तरासी वानप्रस्थ यतीश्वरासी सहस्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करापुरी अशक होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गप्यसी प्रकट वाक्षरासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद असते गायत्रेसी मिळून न म्हणावे परियेसी म्हणता पातक महादोषी महानरक उदारा पृथक करून त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पावे अंघोळी जपे एक पुण्य पर्वांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवाला माला सहस्र फळ स्फटिके 10 सहस्र पुण्य मोतिके लक्ष गुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला कुशरुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चय गोप्य माला धरून या जप करिता लंगी जे मेरू पाप बोली जे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगिले पाप जाय गायत्री जप 3 पादास प्रत्येक करावे एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सासरे एक चित्ता उपपातके नासती महापातक आदी दोषासी कोटी जप करावा परियेसी जी जी कामना इच्छेसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे क्षुद्रातिक जातीकडे संभाषणाचे करू नये देह आपुले नेनता जरी दुखे घडले श्रोत्राचे मन करावाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिणा काना आपण सप्त देवता आहे ती जाणा स्पर्श करिता तत्क्षणा पापे जाते परियेसा जपता नेत्राई जरी आधो वायू जांभयाले जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडते अवधारा नेनता गडे इतके जरी आचमन करावे क्षोत्री अग्नि सूर्य धीनु दर्शन करावे विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापने अग्निसी करावे नित्य होनासी वारा घालवणे येते असी हाते परणे मुखे सुभे व्याधिष्ट होय पर्णवाता सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे फुंकली आयुष्य जाय हस्ती मोय होय मृत्यू फुंकली अथवा विधुनेसी वायू घाला अग्नेसी काष्टे समृद्धीसी परियेसी ज्वरित समाग्ने देखा ज्वाला निगती जय स्थानी आवती घालविते वदने समिता आणाव्या ब्राह्मणी शूद्र अवस्थे घेऊने समिता पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्र एका होमद्रव्य आहे ते विषय का सांगेन नावे परियेसा साळी सावे निवार तांदूळ असते मनोहर गोधूम जविनी तार यावन राळे मुख्य असती 60 दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करावूने घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळांचे तैल परियसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणे वेद शक्तीसी अन्याध्याय होय त्या दिवशी एक रुचा म्हणावी तेही न एखाद्यासी मंत्र म्हणावी शेषी नम ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावे एखाद्या दिवशी लगडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन फळ असे श्वेत तिळ देवांसी धूम्रवर्ण ऋषी जनांसी कृष्णवर्ण पित्रांसी तिळ तर्पण करावे यज्ञ पवित्र सवे देवांचे नीती विने करावे ऋषींसी अपसवे पितरांशी तर्पण करावे हे रीती देवांची अंजली एका ऋषीची अंजली दय सम्यक पितरांची अंजली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांची अंजली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुसे ऐका सापत्नी आश्चर्य नामिका द्वयांजली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांची अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिळ पितरांची अनंत पुण्य परियेसा जधी न करीतील तर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका अस्थ असे सुवर्ण दर्प पवित्र करावे पाय न धुता मंगळ स्नान तिला विना करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विना निष्फल असे उदारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे दकेसी दीपवाळी चतुर्दशीशी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीशी यमावे नाविदिसी करावे तर्पण परियेसी यज्ञ पवित्र सर्वांनी एक तिळ घेऊन त्रिवाळ अंजली देखून यमाचे नाम उच्चारून तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रिदशी सांगेन एका विस्तारेसी यमधर्मराज नामे येसी मृत्यू अंतक 4था गाना वैव स्वतः काल देखा सर्वभूतक्ष एका 8वा औतंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाना रुकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नाम म्हणून एका नदीत द्यावी परियेसा समस्त पातकी नासती रोग व्याधी न पीडिती न गडे कधी अपमृत्यू शनीश्वराधी महापीडा शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी विश्वनामे परियेसी वर्ष पातकी परिहार होती ऐसे तर्पण करून सूर्यनाम अर्घ्यतीने द्यावी समस्त विद्वजनी म्हणे नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परम कला कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे आज्ञे करू निरूपण नाम षष्ठी त्रिशोध्याय श्री गुरु दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्राध्याय 37 श्री गणेशाय नमः।
नामधारक म्हणे सीतासी पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी काय निरोपिले त्यानंतर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृही रक्षावे कारणासी. अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्ण मांजार. श्रीखंड दिव्य आमानी घृत तीळ कृष्णाजीन छागवस्त्र. इतकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकती. शुक्ल पक्षी सारसासी पोसावे घरी परी समस्त पाप विनाशी दिनो असावे आपले घरी. देवपूजेचे विधान सांगेन एक एको मन. गृह बर्वे समार्जुन देवगृह अर्चावे. हिरण्यरोप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रासी. समार्जन करावे विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन. कांस्य पात्र कन्या हस्ती नवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरुणी वाम हस्ती दक्षिण हस्ते सारसावे. प्रारंभ करावा नृत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी. अगस्त्य करणे घडे मनी भस्म करुणी सारवावे. रंग माळिका घालोनी निर्मळ असावे देवता बोनी. मग शुभासनी बैसावे देवपूजा करावी. त्रिवाळ न घडे जासी प्रातःकाळ करावी अशी. तेही न साधे परीसी माध्यन काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्प व्हावे भक्तीसी. ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर पाहावे जरित यमपुर. नरक भोगी निरंतर एक ब्राह्मणा एक चित्ते. देवपूजा करावयासी विधाने सहा परीयसी. उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्त जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन एक अग्निपूजा अधिका. मानस पूजा अतिथी विशेषा एक चित्ते परीयसा. सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष स्तंडिली जाण प्रतिम पूजा स्वल्प बुद्धी. अथवा पूजा धेनुसी ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती. निरोपावे घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे. वेदोक्त मंत्र देवाचे विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुचे निरोपाने पूजा करी काष्टपासान. तेची होते देव जाण प्रसन्न होय परीयसा. प्रणव मंत्रोनी द्वादश उदके प्रक्षावे आपले शीर्ष. संकल्प करून अंगरास कलश पूजा करावी. देवा दक्षिणा भागेसी कलश ठेवा परीयसी. पूजा करून भक्तीसी शंख पूजा करावी. निर्मल्य काढून विनयसी टाकावे नैऋत्य दिवशी. धूत वस्त्र अंतरावर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाकाय कर्मेसी. अर्चना करावे पीठासी विधीपूर्वक उदारा. चारी द्वारे पूजोनी दिशा पूजावे अर्चोनी. शांताकार करा ध्वनी मंग आवनावे मंत्रोक्त. सहस्र शीर्षेती अभावन पुरुष एवदे करा आसन. एतावानसे म्हणून पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणून त्रिपादुर्व ऐसा अर्घ्य द्यावे परीयसा. तस्मात् विरळा मनाईसा देवासी आचमन समर्पावे. यत्पुरुषन मंत्रेसी स्थापन करावे देवासी. पंचामृत देवदेसी स्नपन पूजा करावी. पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्गे करून न्यायासी. स्नपन करावे परीयसी एकचित्ते अवधारा. स्नपन करून देवासी बैसवावे शुभसनेसी. तंत्रयज्ञ निमित्त मंत्रेसी वस्त्रे द्यावे परीयसी. तस्मा दैवंत मंत्रेसी यज्ञ पवित्र द्यावे देवासी. हेनेच मंत्रे ग्रंथाक्षतेसी व्हावे अन्य भक्तीने. तस्मात् अक्ष्वा अजयंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत. पुष्पे व्हावे एकचित्त मनपूर्वक देवासी. पुष्पे व्हावायचे विधान सांगेन एका ऋषी जन. आपण पेरिले कुसुम सगुण उत्तम पक्ष परीयसा. पुष्पे असते अरण्यात मध्यम प्रकार असे वाहत. क्रय करून विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाना. उत्तम न मिळते घ्या विकत. उत्तम पक्ष पुष्पे श्वेत. रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम. वर्धाविषयी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृम भिक्षक. भूमीवरी पडले एक पुष्प जवे देवासी. शयनवते द्रव्य जान बिलोपत्र तुळशीर्पणा. सहस्रपत्र कमळी दान सदा ग्राह्य देवांसी. शतपत्रे बकुळ चंपकासी पाटले कमले पुन्नागीसी. मल्लिका जाती करविरेसी कल्हार पुष्पे हरपावी. विष्णुपूजा करव्यासी वर्तवे पुष्प तुम्ही ऐसी. धत्तुरा अर्क करविरेसी रक्त पुष्पे वर्जावी. गिरिकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्त करेंदेसी. अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी. ही वाल्या होय दोषी सांगेन एक समस्त ऋषी. पूजा करते विष्णुसी त्याजावी याची कारणे. वर्जा पुष्प ईश्वरासी सांगेन नाव परीयसी. कपित केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावे. कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका. बकुळ दाडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी. च्युतकुंद युथिका जाती रक्त पुष्पे वर्जावी निरोती. ईश्वराचने दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा. पूजा करती गणेशासी वर्जा करा तुम्ही तुलसी.
वर्ज करावे दुर्वेसी दुर्वा शक्ती देवी ते यत पुरुष मंत्रेसी सुगंध दुभावे परिमळेसी ब्राह्मण सती मंत्रेसी एक रती करावे मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परी करेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्यासी म्हणावे सुवर्ण पुष्प निरंजन सप्तासे ते मंत्रे करून वेद हमिती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अति सन्मुख पृष्ठ देसी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेने का विद्वजन आपसव्य देखा प्रदक्षिण करून नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊन वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे येशी उभय हस्ते करना स्पर्शी एक भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शनी निका वाम हस्त वाम पादावरी देखा धरून नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केला पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भाता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्टमैत्रा नमस्कारावे तयासी निश्चित स्थाने नमवयासी सांगेने का तुम्हासी वय उणे असेल ज्यासी नमुने वित्वजने जप अथवा होम करिता दूर देखील द्विजयता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एक असते ब्राह्मणासी नमुने परियेसी प्रेत नर मूर्ख जनासी करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्येसी संतुष्टावे देवासी प्रार्थना करावी भक्तेसी मग अर्चावे सन्नकादिका पूजा अर्पण देवासी हस्त ठेवून पिठेसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्वासना माता पिता घातकी आसी शुनी स्वपच चांडालासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे पर्यचा न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तात्काळ विमुख झाल्या वर्ष 16 पितर न येती घरासी अन्नदानाविन अन्नग्रहण करू नये साधूजने पंचमहायज्ञ न घरी त्याचे ब्राह्मणे चांद्रयान आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी विषची आला नर जरी भिक्षा घालिता पापधुरी वैश्वदेव फल असे यदीश्वरादी ब्रह्मचारी जे समय येते आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महात्पुण्य असे ते का ऐसे अतिथी पूजून मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंचकरिता दोष असे पूर्वाभिमुख बैसवून भोजन समय धरा मौन पादोभय जोडून बैसावे एक चित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशाशी पर्यसा न करिता मंडल जे विझरी अन्न रस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस एरी अन्न रस नेती अवधारा उत्तर पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे एक पितृकार्य उत्तरमुख सदा दक्षिणवर जावे कास्य पात्र भोजनेसी तांबुला सहित अभंगन गृहस्थासी मुख्य जान यदि ब्रह्मचारी विद्वाश्रेयसी वर्ज फुटके कासे पात्रसी जीवित होय महादोषी संध्याकाळी जीवित अर्शी महापातकी होय जाना सेवे घेऊन बाळकासी जेवू नये 7 दिवसी आसन आपले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालावी चित्रगुप्तासी काढवावे सेवेची फरियेसी वाम असती धुवनी विशेषी पात्र दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घाव्या प्राणाहुती आपोवी शनाविन भोजन करी पाप विमोचन करता तरी अष्टोत्तरशत गायत्री जपता दोष परिहरे श्लोक अहम वैश्वनरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पंचात्मनं चतुर्विधम टीका अन्न ब्रह्म रस विष्णू भोक्ता देव गिरिचार म्हणून याचा मंत्र म्हणून तुम्ही अग्निरश्मी मंत्रा जपावा मग घ्यावा प्राण होती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमांगुष्ठ कृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमानामिका अंगुष्ठेसी अपनाय स्वाहा म्हणायसी व्यानाय स्वाहा मनवयासी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठकेसी उदनाय स्वाहा म्हणावर्षे पंचांगुलीने परियेसी समनाय स्वाहा म्हणावे प्राणहोती घेतले अन्न दंत स्पर्शने जाण जिभेने घेऊन तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावायचे स्थान सांगेने एक तुम्हा विधान स्नान समयी धरा निर्गुण न धरिता वर्ण फलनेयी होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जीवित मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी अशक्य असेल मौनी जरी प्राणवती घेत वरी मौन धरावे उधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी पिता जिवंत असे ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परेसी धरू नये मौनासी श्राद्धन जीवित धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षणपूर्वी द्रवान्न कठीणान्न मध्ये परेसी भोजनांत समयासी जेवावे पुन्हा द्रवन्नासी बळ न जाय परेसी
शीघ्र भोजन करावे. जितका मावेल आपल्या मुखी तितका ग्रास घ्यावा विषयी. अधिक घेता ग्रासमुखी उचिष्ट बक्षिले फळ देखा. न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादी कांशी. व्रत बंधाविने पुत्रासी कन्याकुमारकांशी दोष नाही. भोजन करी स्नानविन हुम न करता जेवी कवन. अन्न नव्हे ते कृमी झान म्हणे पराशर दृषी. दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्मरत सविता. पुनरपी दीप आणून लाविता मग भोजन करावे. स्पर्श नाही जीविता केश कथा सांगता महादोष. दिसू नये आकाश अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष श्रेयसी जीविता अत्यंत दोषी. ठेविले न जेवता श्रेया दोषी महापातकी घडती जाना. न करावे सहभोजन जीविता होय उच्चिष्ट भक्षण. कुलश्रेयसी भोजन करिता निर्दोष परियेसा. सभे बैसून एकासने अथवा आपले अंथुरणे. प्राशन करावे पाने महादोष परियेसा. कृष्ण वस्त्र नेसुने आपण अपार दोष देविता जाना. श्री जनवाडिता कासे विन उचिष्ट समान परियेसा. उठून जावे प्रक्षालनासी गंडूष करोने मग हस्तप्रोक्षी. न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तुची जाना. मुख प्रक्षाळीला प्रयेसी मध्य मांगुले दात घासी. तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरक परियेसा. हस्त दाखवावे अग्नेसी अनेक सांगेन परियेसी. बंधुवर्ग असते जयासी पुसुने वस्त्र कर. मग स्मरावे श्री गुरुसी अनेक स्मरावे कुलदेवतेसी. येन परिविदेसी भोजन करावे द्विजोत्तमे. विप्रवीण श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला मासी. विधी निषेध अन्न कैसी निरोपावे कृपेने. नख केश पडले अन्न स्पर्श केले आमार्जारे जाण. वायस गारी कुटादी करून स्पर्शले अन्न त्याजावे. धेन मूषक मुख स्पर्श अथवा संपर्क केश त्याजावे. अन्न भरवसे असेल उचिष्ट अन्न जवळी. घृत तैल समिश्रित श्री अन्न पवित्र. तळीले असेल सर्वत्र श्री नव्हे सर्वता. माशांनाचे वटक देखा श्री नव्हते कधी ऐका. जैसे लाह्य पीठ देखा श्री नव्हते परियेसा. यशाशी अन्नासी दोष नाही परियेसी. विटाळ होता महादोषी शुचिस्थानी असावे. भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर. क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर द्यावे ब्राह्मणासी. परवे विना क्रमुक मुखी घालता आपण होय सुखी. सप्त शयनघर येणे विधी आचरावे. सप्त जन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर. मग जावे शयन घर येणे विधी आचरावे. खटवा निर्मळ असावी जाण वर जावे त्रिपाद भिन्न दूषण. औदंबर स्वस्त पेपरी निर्गुण न करावे खटवा परियेसा. निषिद्ध जांभळ काष्टासी वर जावे प्रेत गजदंताची. भिन्न काष्ट तेजवी साची भरवी असावे खटवा देखा. स्वगृही शयन पूर्वमुखी श्वशूरगृही दक्षिणमुखी. प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे परियेसा. सदा निश्चित उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेषा. विप्र आचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचर. पूर्ण कुंभ ठेवून येऊशी मंगळ द्रव्य घालावे बहुवसे. रात्री सुक्त मानावे परियेसी विष्णू स्मरण करावे. निषिद्ध स्थाने निजवयासी सांगेने एका समस्त ऋषी. जीर्ण देऊळ स्मशानेसी एक वृक्षातळीवर जावे. वर जावे वारुळाजवळी वर जावे आपण तळ्याच्या पाळी. नदी तीरी स्वादू वस्तू जवळी अघोरस्थळी निजू नये. वर जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी. वडील खाती निजती जरी खटवावर जावे त्यापुढे. नेसून ओले अथवा लग्न निजू नये शिर वेठून. आकाशाखाली वरजून दीप असता निजू नये. पूर्व रात्री अपरात्रीसी निजू नये परियेसी. असू नये श्रेयपाशी रजस्वला चतुर्थ दिनी. असावे जाणवे उपती विधीसी दृष्टी पडवणे योनेसी. आयुष्यन परियेसी दीप वाजावे आकारणे. नीळ वस्त्र नेसिले श्रेयसी करिता संग परियेसी. पुत्र उपजे चांद्राळेसी शुभ्र वस्त्र विशेष. रजस्वला न होतात श्रेयसी न करावा संग परियेसी. संघ करिता महादोषी अनेक प्रकार एक असे. 10 वर्ष होता कन्येसी रजस्वला सर्वत्रासी. एक तुम्ही समस्त ऋषी पराचर सांगत असे. ऋतुदेव देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय 5व्या दिवशी 6व्या दिवशी पुत्र परियेसा. विषम दिवसा कन्या दान सम दिवशी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ गुण चंद्रबळ असावे. मूळ मग रेवतीसी संगन घरा परियेसी. गोपना समोभयतासी संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी. सत्वरजतमो गुणासी तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर. एकूणी समस्त ऋषीश्वर तेने आचरिती. श्री गुरुमंती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी. जो आचार्य विधीसी दैन्य केसे तया घरी. तो वंद्य होता देवासी कामधेनु येईल घरासी. लक्ष्मीराय अखंडेसी पुत्र पत्री नांदत. म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितले तुझ हर्षी. न जावे आता भिक्षेसी आचार करून सुखी येस. जे जे इच्छेसी कामना होईल निवृत्ती सत्य जाणा. कन्या पुत्र नांदती सगुणा संध्याना धराव मानसी. ऐसा वर लादोनी विप्र गेला संतोषिनी.
होता तैसेच आचरोनी सकळा बिष्टे लाधला। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने शीतनामधारक संवादे कर्म मार्ग निरूपणम नाम सप्तत्रिंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 38। श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला। सिद्ध म्हणे नामधारकासी तू जे जे मज पुससी संतोष होता आम्हासी गुरुचरित्र आठविता। नित्य समाराधना देख करीत होते भक्तानेक कधी नाही आरणूक नाही ऐसा दिवस नाही ऐसा होते की दिवशी दुर्बळ द्विजय आला परेसी असे काश्यप गोत्रासी नामतया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधना उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून ह्या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुसे भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कर घेऊन आला होता परेसी। त्रिवर्गाच्या पुस्ते देखा सर्व असे तंदुलकनिक वरकडक त्याप्रमाणिक सोपस्कर असे त्यापाशी भोजन करिता झाला निशी आपण आला मठासी गाठोडे ठेवी आपले उशी मग निद्रा करी देखा नित्यकडे ऐसीची तयासी भक्त इति आराधनेसी आरानुक नसे त्यासी नित्य जेवी समाराधने समसे त्यासी हासती पहा हो समाराधनेसी आयती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधने माझ दिन क्रमल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकेले बोलावती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करावे गेसी म्हणते श्री गुरु कृपा सिंधू ऐकून श्री गुरुच्या बोला संतोष अपार तुझ्या झाला चरणावरी माथा ठेविला हर्ष गेला ऐतिसी आणले द्वयशेषकृत शाखा दोन्ही त्या पुरत स्नान करून सुचरभित स्वयंपाक केला तैवेळी समस्त ब्राह्मण तैवेळी मिळून आले श्री गुरुजवळी म्हणते आजी आमची पाळी यावन आळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जीवितो मिष्टांना कैसा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना। श्री गुरु म्हणते द्विजांसी नका जाऊ घरांसी शीघ्र जावे आंघोळीसी येथे जेव्हा तुम्ही आजी समस्त गेले स्नानाचे श्री गुरु बोलते त्या ब्राह्मणाचे शीघ्र घरी का होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षणी सांगत असे श्री गुरुसी ब्राह्मण निरपदिती जात हावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण म्हणते तयसी स्वयंपाक वावया होईल निशी तू शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरु जोई आपण ब्राह्मण नाही ते ऐसे म्हणे आपण जेऊ अपरात्री श्री गुरु म्हणते तयासी नेमासे आजी आमासी 6 पंक्तीने ब्राह्मणाचे जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आमासी जेऊ वाडे गे तू परियसी जरी अंगीकार न करेसी न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरप द्याल आपणापासी तोची निरप माझे शिरसी ब्राह्मणासहित जेऊ घालेना ब्राह्मणांचे मने विचारे श्री गुरु असती पुरुषावतारे न कळे बोले कोणे परी आपले वाक्य सत्य करीला मग काय करावे तो ब्राह्मण विनोद असे कर जोडून मज नाही ती ब्राह्मण विनोद करते माझ्या बोला श्री गुरु अनेक शिष्यासी निरोपीती जावे गेसी बोलावणे आणि ब्राह्मणांशी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलवावीत स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक श्री गुरु निरोपती तयांसी पदरावळी करावे गेसी जेव्हा आज कुटुंबेसी ब्राह्मण करीत आराधना 4 सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरपती या समस्त ब्राह्मणांची विनंती करावी तू आहेसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरप घेऊन विनुत असे तो ब्राह्मण द्विज म्हणते त्या सासून काय जेवा म्हणतो सामा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरपती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बर्वे बर्वे म्हणती सगळं पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करीत झाला उपचारे मनपूर्वक करा भक्ती बर्वी केली मंगलावरती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगी स्वयंपाक आणून आपणा जवळी ठेवी म्हणती तैवेळी आणून या तत्काळी श्री गुरु जवळी ठेवीला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवा मापासी म्हणून वस्त्र देती तैवेळी झाकेले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रुनी तैवेळी बोलावली म्हणती ब्राह्मणासी उघड नको अन्नासी काढून नेऊ समजतासी वाढी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतून घे आणि कात वाढी वेगी असे म्हणत निरपती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढू लागा या दिजासी आपण उठिले बहुवसी वाढू लागले त्यावेळी भरून नेते जितके अन्न
पुन्हा मागोती परिपूर्ण घृत भरल्यासे पूर्ण घट ओतून नेता ती वाढले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी जेवता ते अधिहर्षी द्विजवर पुसत असे घृत असे आपले घरी वाढीत असे महापुरे विप्रमंती पुरे घरी आखंडवरी जेविल तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करीती मुखा उच्चिष्टे काढती तात्काळिता आश्चर्य म्हणती तै वेळी तांबूला दे देती समस्तासी श्री गुरु बोलावणी तयासी बोलवा म्हणती आपले कलपुत्रासी समस्त येऊन जेवतील आले विप्र कुमळ समस्त जेवणे गेले पंचामृत श्री गुरु मागती निरोप शूद्र दे ग्राम लोक बोलवण त्यांचे श्रेया पुत्रांसहित बोलावे शीघ्र असे म्हणत पाचारित आले समस्त जेवणे गेले तैवेळी श्री गुरुवृत्ती ब्राह्मणांसी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी असी अंत्याचे आहे ती उरले बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यांसी जितके मागणी तृप्तीसी तितके घ्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ते श्री गुरुनायक डांगोरा पिठा ग्रामात कोणी असते क्षुधाक्रांत त्याचे बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामीत वेळी प्राणी मात्र नाही उपासी सर्व जेवले परियसी मग निरोपित त्या दिजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरूपी भोजन केले मागोती जाऊन अन्न पाहिले आपण जितके गोते केले तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी घालावे जाळाताच्या जळचरांचे तृप्त होती तेही जीव इतके झाले आवरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरे पुत्र पौत्र होते तुझ समस्त झाले तटस्थ देखील ते गोतक म्हणत अन्न केले होते किंचित 4 सहस्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणे स्मरिले असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णे श्री नृसिंह सरस्वती नर दिसतो दंडाधारी सत्यत्रय मूर्ती अवतारी न कळे महिमा ऐसे अपारे म्हणते लोक अनेक अपार आणि अपार चरित्रता अमित हो सांगता क्षितेवरी समस्त देवते तयांचे नवे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक संवादी अन्नपूर्ती गद्वी जज्जतु सहस्र भोजनम नाम अष्टात्रिशोत्तमोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमणुसु श्री गुरुदेव दत्त।